खरं तर काल आपण सर्वांनी पाहिलं असेल, पोलिसांनी चातुर्य दाखवून तो जो सैफवर हल्ला करणारा हल्लेकरू आहे त्याला पकडलं. त्याला पकडल्यानंतर आता अनेक गोष्टी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. कसं त्याला पकडलं, कुठे त्याला पकडलं, बांगलादेशी होता, हे सगळं लोकांसमोर आलेलं आहे. पण ह्याच्यातून एक कळतं आपल्याला, पहिली गोष्ट ही कळते की जर पोलिसांना मोकळं मैदान दिलं आणि गृह खात्याने पोलिसांचे हात बांधले नाहीत तर पोलीस कुठेही जाऊन कोणी गुन्हेगार असेल त्याला पकडून कोर्टासमोर हजर करू शकतात. मग काल ते आपण पाहिलं, कुठे चिखलात जाऊन, ठाण्यात जाऊन तो लपला होता, कुठे कुठे गेला, सीसीटीव्ही फुटेज मिळालं. म्हणजे एका बाजूला पोलिसांचे जर हात मोकळे ठेवले आणि मैदान मोकळं दिलं तर पोलीस कोणालाही पकडू शकतात कुठेही जाऊन. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं, गृह खात्याची आणि सरकारची इच्छाच नसेल तर मग वाल्मिक कराड सारखे लोकांना, म्हणजे ते आता फोन वापरतात की नाही मला माहित नाही, म्हणजे त्यांची संपत्ती केवढी काय काय आहे, अनेक लोकांनी, आरटीआय ऍक्टिव्हिस्टनी, सगळ्यांनी, राजकीय मंडळींनी सांगून दाखवलेली आहे. पण संतोष देशमुख प्रकरणी जे कोणी आरोपी असतील त्यांना शरण यायला लागलं, पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत का? तर पोलिसांची चूक नव्हती, ग्रह खात्याच्या मनात इच्छा आहे की नाही, हा एक मोठा विषय. आणि म्हणून मी पुन्हा एकदा पोलिसांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो की काल त्यांनी दाखवलं की पोलीस जर कामाला लागले आणि पोलिसांना जर मोकळं मैदान दिलं तर कसं पोलीस यंत्रणा आपली महाराष्ट्रातली आहे, मुंबई पोलीस कसे आहेत, महाराष्ट्र पोलीस कसं आहे, त्यांचं खरोखर आम्ही अभिनंदन करतो. अभिमान आहे आणि आमचं सरकार देखील असताना त्यांच्यासोबत आम्ही अभिमानाने उभं राहिलो. पण दुसरी गोष्ट त्याच्या